नमस्कार, मी पी.बी. कोकरे. सध्या मी महानगरपालिका के पश्चिम विभाग जो आहे त्या के पश्चिम विभागाच्या अंतर्गत येणारा DN नगर शीतलादेवी परिसर आहे. समोरच अष्टविनायक 23 नंबर इमारत आहे आणि त्याच्या समोरचाच हा पट्टा आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला कशा प्रकारे या ठिकाणी पत्रे लागलेले आहेत आणि तंबू ठोकण्यात आलेला आहे. आणि आज ज्या जागेवरती मी उभा आहे या ठिकाणी सार्वजनिक शौचालय होतं, भलं मोठं शौचालय होतं आणि ते शौचालय आज तोडण्यात आलेलं आहे. आणि ते तोडण्यात आलं असल्यामुळे येथील जे स्थानिक रहिवासी आहेत त्या मग आमच्या भगिनी असतील, महिला असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, त्यांची शौचालयाची गैरसोय होत आहे. आणि आज त्यांना तो प्रश्न पडलाय की शौचालयाला जाण्यास शौचालय नसल्यामुळे आज उघड्यावर शौचालय करण्याची त्यांच्याकडे वेळ आलेली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालय तोडणे हे बेकायदेशीर आहे आणि शासनाचा एक नियम आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वच्छ पाणी व शौचालय ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या त्यांना मिळवून दिल्या पाहिजे. त्या मूलभूत अधिकारापासून आज सर्वसामान्य नागरिकाला वंचित ठेवण्याचं काम होतंय. आज त्यांचा जो मूलभूत अधिकार आहे तो हिरावून घेतला जातो आणि त्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे संबंधित काही लोकांनी माझ्याकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी सदर ह्या जागेवरती आज उपस्थित स्वतः राहिलेलो आहे. आणि 23 तारखेला मी महानगरपालिका के पश्चिम वार्ड ऑफिसर जे आहेत त्यांना मी कायदेशीर रीतसर लेखी तक्रार केलेली आहे. स्थानिक पोलीस स्टेशन DN नगर यांनाही तक्रार केलेली आहे आणि सदर तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे जे कोणी हे सार्वजनिक शौचालय तोडण्याचं काम केलं असेल त्याच्या ह्या सदर जागेवरती अधिकाऱ्यांनी पडताळणी करून चौकशी करून सदर व्यक्तीवरती गुन्हा दाखल करून FIR दाखल करावी आणि जे शौचालय तोडण्याचं काम केलेलं आहे ते शौचालय ह्याच जागेवरती पुन्हा बांधून देण्यात यावं. आणि जर बांधून देण्यात जर वेळ होत असेल तर फिरतं शौचालय जे आहे त्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी ही महानगरपालिकेकडे माझी मागणी आहे. आणि त्याचप्रमाणे जो सर्वसामान्य नागरिकाला ह्या ठिकाणी जो त्रास होतो त्या त्रासाची आणि त्या गैरसोयीची प्रथमतः आपण दखल घ्यावी आणि दखल घेऊन हे शौचालय ताबडतोब बांधून देण्यात यावं. आणि जोपर्यंत त्याचं बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत फिरतं शौचालय ह्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम करावं. धन्यवाद.